नमस्कार मित्रांनो. मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, न्यायाधीशाच्या परीक्षेसाठी ज्यावेळेस आपण क्लासेस घेतो त्यावेळेस मला नेहमी एका गोष्टीची जाणीव होत असते की जसं UPSCला एक इथिक्सचा पेपर असतो तशा प्रकारचा पेपर कुठेतरी न्यायाधीशाच्या परीक्षेला सुद्धा असायला पाहिजे. आपले JMFCची परीक्षा असू द्या किंवा डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा असू द्या, दोन्ही परीक्षेमध्ये इथिक्सचा पेपर आपल्याकडे नाहीये. मागच्या वेळेसच्या JMFCच्या इंटरव्ह्यूवर सुद्धा मी थोडंसं बोललो होतो की 5-5 आणि 6-6 मिनिट तुम्ही इंटरव्ह्यू घेऊ नका. फक्त आणि फक्त नॉलेजच्या बेसिसवर जजेस लोकांना निवडून चालणार नाहीये. कारण ज्युडिशरीमधलं हे जे सगळं करप्शन समोर येत आहे ते अतिशय आपल्या ज्युडिशरीसाठी धोकादायक आहे. आजची जी घटना आहे तर ते पालघर आणि सातारा मधल्या दोन घटना या ठिकाणी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सातारामध्ये जे अतिरिक्त सेशन न्यायाधीश आहेत धनंजय निकम आणि पालघर येथील सिव्हिल वरिष्ठ विभाग न्यायाधीश इरफान शेख, ह्या दोन्ही जे न्यायाधीश आहेत यांना सन्माननीय उच्च न्यायालयाने या दोघांना त्याच्यामध्ये बडतर्फ करून टाकलेलं आहे. ठीक आहे. मला या ठिकाणी सांगायला म्हणजे ह्या गोष्टीमध्ये थोडंसं दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. ठीक आहे. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारच्या बातम्या समोर येतात, हे सगळे न्यायाधीश लोक करप्शन करतायत, ह्या गोष्टीचं दुःख आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे की सन्माननीय हायकोर्टाने या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. सन्माननीय हायकोर्टाने ह्या दोन्ही न्यायाधीश लोकांना सस्पेंड नाही केलं तर डायरेक्ट कामातनं कार्यमुक्त केलेलं आहे, बडतर्फ केलेलं आहे. एवढंच नाही, धनंजय निकम यांनी जी बेल केलं होतं अँटिसिपेटरी बेलचं ऍप्लिकेशन, तर ते अँटिसिपेटरी बेलचं ऍप्लिकेशन सुद्धा हायकोर्टाने नामंजूर केलेलं आहे. या दोन न्यायाधीशांनी काय पराक्रम केलेला आहे तो जर तुम्हाला सांगितलं तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. इरफान शेख जे आहेत यांच्यावर आरोप असा आहे की जे NDPS प्रकरणामध्ये स्वनिर्धारित करतात, म्हणजे NDPS प्रकरणामध्ये ड्रग्स जे जप्त केलं जातं यांच्यावर जे सील लावलं जातं त्याच्यावर यांची सही असते. आता हा जो माणूस आहे ज्याला ड्रग्स सील करणे आणि प्रॉपर सुरक्षित ठेवणे याचं काम आहे, हाच माणूस ते ड्रग्स जे सीज केलेलं आहे ते काढून घ्यायचा, स्वतः पण त्याची नशा करायचा आणि जे फिल्म इंडस्ट्रीमधले जे लोक आहेत त्या लोकांना त्याच्यामध्ये हा ड्रग्स वगैरे विकण्याचं काम करायचं. हा सापडला सुद्धा त्याच्या या सवयीमुळे. एका क्रूज शिपवर हे जे न्यायाधीश आहेत, ठीक आहे, यांना हार्ट अटॅक आला. ज्यावेळेस त्यांच्या युरिनची टेस्टिंग करण्यात आली त्या युरिनमध्ये त्यांनी ड्रग्स घेतल्याचं त्या ठिकाणी लक्षात आलं. तर हे अतिशय दुर्दैवी आहे की एक न्यायाधीश अशा पद्धतीने जर ड्रग्स स्वतः सेवन करत असेल आणि त्यानंतर ड्रग्सचं जे जप्त केलेले ड्रग्स आहेत, मुळात कायद्याचं स्पिरिट कशासाठी काय आहे, कायदा आपण बनवला कशासाठी, तर ड्रग्सचं जी तस्करी कुठेतरी चाललेली आहे ती तस्करी त्याच्यामध्ये थांबली पाहिजे. ड्रग्स त्याच्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी आपण तो कायदा बनवलेला आहे आणि हे न्यायाधीश लोक जे कुंपण शेत खात असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेबद्दल वाईट वाटतं, पण आज आनंद या गोष्टीचा आहे की हायकोर्टाने यांच्यावर कारवाई केलेली आहे. बाकीच्या आता हा जो व्हिडिओ आहे हा फक्त या दोघा लोकांसाठी नाही आहे, तर बाकीचे सुद्धा जे न्यायाधीश सर्व्हिसमध्ये काम करत आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही एक वॉर्निंग आहे की जर काही चुकीच्या गोष्टी तुम्ही करत असाल तर ते आताच थांबवा. आणि सामान्य माणूस तुमच्याकडे न्यायासाठी अपेक्षा ठेवून तुमच्याकडे पाहत आहे, तर त्याला फक्त तुम्ही न्याय देण्याचं काम करा. मित्रांनो, दुसरे जे महाभाग आहेत, दुसरे जे न्यायाधीश आहेत धनंजय निकम, यांच्यावर असा आरोप आहे की किशोर संभाजी खरात आणि आनंद मोहन खरात, ठीक आहे, किशोर संभाजी खरात हे मुंबईचे आहेत, आनंद मोहन खरात हे साताऱ्याचे मध्यस्थ आहेत. तर हे दोन लोक मध्यस्थी असणार. त्या जे तक्रार करणारी एक मुलगी आहे त्या मुलीला तिच्या वडिलांना बेल देण्यासाठी यांनी 5 लाख रुपयाची लाच मागितली. त्या मुलीने असं सांगितलं की मला त्यांनी कारमध्ये बोलून त्या प्रकारची लाच मागितली. तिने वेळीच त्याच्यामध्ये स्वतः फक्त त्याने स्वतःचा फायदा वगैरे न बघता, बऱ्याच वेळेस काय होतं की करप्शन देणारा आणि करप्शन घेणारा दोघांचे हित संबंध असतात. करप्शन देणारा काहीतरी चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवण्यासाठी करप्शन देतो आणि करप्शन घेणारा त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पैसे कमवण्यासाठी ते करप्शन त्याने घेतलेलं असतं. दोघं लोक चुकीचं वागत असतात स्वतःच्या फायद्यांसाठी. पण ह्या मुलीने त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोकडे त्यांनी तक्रार केली. अँटी करप्शन ब्युरोने न्यायाधीश लोकांवर आता ऍक्ट करायचं म्हणजे त्यांना पुरावे वगैरे चांगले पाहिजे होते. त्यांनी ते प्रॉपर नोटा वगैरे त्याच्यामध्ये बनवून, ठीक आहे, सातारामध्ये एका चौकामध्ये त्या पद्धतीने पैसे देण्यात आले आणि त्यांना रंगेहात त्या ठिकाणी पकडण्यात आलं. तर हे अशा पद्धतीने धनंजय निकम हे हे जे आहेत यांना सुद्धा त्या ठिकाणी यांच्या विरोधात सुद्धा पुरावे मिळाले आणि त्यांना बडतर्फ करून टाकण्यात आलं. त्यांनी बेल मागितली कोर्टामध्ये, अँटिसिपेटरी बेल, पूर्व गिरफ्तारी जामीन ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा या ठिकाणी हायकोर्टाने नामंजूर केलेला आहे. ठीक आहे. निकम यांच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्टच्या कलमानुसार त्याच्यामध्ये दोष नोंदवण्यात आलेला आहे. मित्रांनो, आज खरं तर माझी परत तब्येत बरोबर नाहीये. आता जस्ट हॉस्पिटलमधनं निघालेलो आहे मी. तरी सुद्धा ज्यावेळेस ही बातमी मला वाचायला मिळाली
त्यावेळेस मला वाटलं की या घटनेवर आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवायला पाहिजे. आपले ज्युडिशरीमधले जे पूर्व चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते चंद्रचूड साहेब, ठीक आहे, यांच्यावर सुद्धा मी 5-6 एपिसोड बनवलेले आहेत. ठीक आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. मग तो सेशन जज असू द्या किंवा JMFC असू द्या किंवा तो CJI असू द्या, प्रत्येक ह्या अशा पद्धतीच्या गोष्टींवर टीका करण्याचं काम आणि जे योग्य होतं त्याचं कौतुक करण्याचं काम आपण आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे आपण करत असतो. ज्युडिशरीवर आपल्या सगळ्या लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वास त्याच्यामध्ये कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने चांगला प्रयत्न केला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करेन की हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आणि जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशा महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद मित्रांनो.